100 एकमेकांहर्ट्झ FM गोल्डवर तुम्ही ऐकताय युवा तरंग हा कार्यक्रम आणि गाण्याच्या अगोदर मी उल्लेख केला होता तसं आपण एक छान संवाद साधणार आहोत एका मित्राशी आणि त्याच्याविषयी सांगायचं असं तर त्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात राहत असताना नवं काही करण्यासाठी संशोधन करण्यासाठी कुतूहल आवश्यक असतं. प्रश्न विचारणं, समस्या, गरज समजून घेऊन न कंटाळता न थकता त्याच्यावर उत्तर शोधण्यासाठी काम करणं हे संशोधन क्षेत्रात जसं आवश्यक आहे तसंच ह्या सगळ्या गुणांची साथ रोजच्या जीवनात आपल्याला जर मिळाली प्रत्येकाला तर मग आपल्या आजूबाजूच्या समस्या आणि गरजा समजून घेऊन आपणही त्याच्यासाठी काही करू शकतो का असा विचार आपणही करून थोडासा काहीतरी प्रयत्न त्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. आणि ही जर सवय लहानपणीच लागली तर मग आत्मनिर्भर भारत होण्याचं स्वप्न साकार अगदी सहज होऊ शकतं. या दृष्टीने एक तरुण प्रयत्न करतोय, छान काम करतोय. त्याचं नाव आहे सुशांत चाळक. त्याच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत युवा तरंग कार्यक्रमात. त्याच्याविषयी सांगायचं असं तर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2019 आणि 2020 ह्या दोन्ही वर्षांचा विजेता सुशांत आहे. मुंबई फायर ब्रिगेडसाठी त्यांनी सिटीझन मोबाईल ॲप विकसित केलंय. G20 इनोव्हेशन सेल पॅनलिस्ट तो होता आणि महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान शिकता यावं, गरजेनुसार विकसित करता यावं ह्यासाठी शाईन सारखा एक अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम सुद्धा तो राबवतोय. चला तर मग स्वागत करूया सुशांत चाळक ह्याचं. हॅलो सुशांत. हॅलो मॅम, नमस्कार. युवा तरंग कार्यक्रमात FM गोल्डवर तुझं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला संधी दिली. तर मी आभार मानतो एअर इंडिया, FM गोल्ड आणि सुवर्णाताई तुमचेही. आज मला तुम्ही ह्या युवक तरंग कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. आणि सुशांत आम्हाला सुद्धा छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारताना. वेगवेगळ्या गोष्टी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आम्हाला जाणून घेता येणार आहेत आणि सामान्य नागरिक सुद्धा स्मार्ट यंत्रयुगात राहताना स्मार्ट कसा होऊ शकतो याविषयी सुद्धा तुझ्याकडनं कळणार आहे. मला आधी ना गप्पांची सुरुवात करताना तुझं विजन ऐकायला आवडेल कारण एकूणच डिजिटल भारत, आत्मनिर्भर भारत होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कसं पाहिलं पाहिजे आणि स्मार्ट यंत्रयुगात राहताना काय दृष्टिकोन ठेवायला हवा यासाठी छान तुझे विचार आहेत तर ते आधी आम्हाला सांग ना. हो, नक्कीच. मलाही आवडेल माझे विचार तुमच्यापर्यंत आणि आपल्या श्रोतांपर्यंत पोहोचवायला. तर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत आहोत. तर त्याच पद्धतीने माझं विजन पण आहे, की माझं विजन आहे टेक्नॉलॉजी फॉर ट्रान्सफॉर्मेशन. सिंपल माझं विजन आहे. तर तंत्रज्ञान हे काही निवडक लोकांसाठी नसून ते सर्वांसाठी आणि समान असलं पाहिजे असं मला वाटतं. सो टेक्नॉलॉजी शुड नॉट रीड फॉर एव्हरीवन, इट शुड बी फॉर इक्वली. जसं की म्हणजे शहरातल्या विद्यार्थ्यांपासून ते ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत आणि शहरातील जे कॉर्पोरेट लाईफ आहे ते तसंच त्याप्रमाणे गावातील एका प्रमाणे. जर ते इक्वली आणि सगळ्यांना एकत्रितपणे मिळालं तरच मला असं वाटतं की आपण खरा डिजिटल भारत आणि आत्मनिर्भर भारत तेव्हाच घडेल जेव्हा प्रत्येक नागरिक तंत्रज्ञानाशी सशक्त होईल आणि आपल्या गावांमध्ये, शाळांमध्ये आणि समाजाला अपग्रेड करण्यासाठी तो टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकेल. वा, किती सुंदर. आणि ह्यासाठीच तू शाईन हा उपक्रम राबवतोयस. म्हणजे नवतंत्रज्ञानाचा फक्त आपण वापर करते न राहता प्रत्येक नागरिक काही ना काहीतरी नवतंत्रज्ञान वापरून किंवा विकसित करून आपल्या आजूबाजूच्या समस्या सोडवू शकेल. तर काय नेमका हा शाईन उपक्रम आहे आणि हा उपक्रम चालू करावा ही कल्पना कशामुळे सुचली ह्या दोन्ही गोष्टींविषयी सांग. हो, नक्कीच. आज आपण जसं की आज आपल्या आजूबाजूला आपण आज AI टेक्नॉलॉजी असं बरेच सगळीकडे आपण वावरत आहोत आणि ऐकत आहोत AI. तर आज आपण स्मार्ट आणि AIच्या युगात जगतो, जिथे प्रत्येक गोष्ट डिजिटली कनेक्टेड आणि इंटेलिजंट झालेली आहे. पण माझ्या मते तंत्रज्ञानाकडे फक्त वापरकर्त्याच्या नजरेतून न पाहता, त्यातल्या निर्मात्याच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. जसं की आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट्स ऑफ थिंग, रोबोटिक या तंत्रज्ञानाचा वापर करतो. पण त्यामागचं लॉजिक आणि त्याच्या मागचं पर्पज हे आपल्याला हे सामाजिक भल्यासाठी त्याचा उपयोग कसा होऊ शकतो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझं ध्येय आहे प्रत्येक विद्यार्थ्याला तंत्रज्ञान शिकवायचं
पण ते प्रॅक्टिकल पद्धतीने आणि तो दैनंदिन जीवनाशी जोडून घेऊन कसं आपण त्याचा उपयोग करू शकतो व आपण जेणेकरून भारत हा स्मार्ट नव्हे तर इंटेलिजंट बनवू शकतो आणि अरे वा. विद्यार्थ्यांनी त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला घेता आलं पाहिजे त्याकरता. अच्छा. तर खूप. शाईन हा जो उपक्रम आहे, शाईन हा हम्म. उपक्रम त्याच्याच गावातल्या मुलांपर्यंत प्रॅक्टिकली आपण कसं पोहोचू शकतो या उद्देशातून आपण चालू केलं आहे. म्हणजे शाईन अच्छा. म्हणजे स्मार्ट हब ऑफ आय-ओ-टी फॉर नेक्स्ट जनरेशन इंजिनिअरिंग. हा उपक्रम बर. मी सुरू केला. त्या माझं ध्येय होतं, की प्रत्येक शाळा ही तंत्रज्ञानाशी जोडली जावी. ज्यामुळे हम्म. विद्यार्थी स्वतः शिकतील, प्रयोग करतील आणि त्यांचं शाळेतील जे दैनंदिन वातावरण आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते स्मार्ट करतील. म्हणजे आज वा. आपण शाळा ज्या आहेत, त्या आपण बोलतो, की आम्ही स्मार्ट स्कूल आहोत. तर मला हम्म. असं वाटलं, की कुठेतरी फक्त जे डिजिटल बोर्ड आहेत आणि आपण ई-लर्निंग फॅसिलिटी आपण जी शिकतोय, त्यांनी हा आपण हा. मला असं वाटलं, की आपण स्मार्ट नाही आहोत, आपण डिजिटल आहोत. अच्छा. तर मग मी म्हटलं, की आता आपण स्मार्ट कसं बनू शकतो, की जसं आपण म्हणजे स्मार्ट स्कूल जे आपली दैनंदिन शाळा जी चालू होते, ती सकाळी बेल वाजते आपली, घंटा वाजते. तर ती बरोबर. घंटा आपण का नाही आपण मोबाईलच्या सहाय्याने वाजवावी आणि अच्छा. तिला एक पिरियॉडिकली आपण ऑटोमॅटिक करावी. अशा काही कल्पनांपासून मी म्हणजे सुरुवात केली हम्म. शाईनचं. पण शाईनचा जो उद्दिष्ट आहे, तर हम्म. यामागे माझा उद्दिष्ट असा होता, की मी मुलांमध्ये क्युरिओसिटी पाहिली होती. हा. आज आपण ए-आय आणि रोबोटिक्सच्या जगात आणि 5G सारख्या तंत्रज्ञानामध्ये वावरत आहोत. म्हणजे 5Gनी जग हे कनेक्टेड झालेलं आहे. पण काही बरोबर. प्रमाणात आपल्यामध्ये तो गॅप आणि ब्रिज अजूनही आहे. तर तो शाईन जो आहे ना, हा हा एक हा. त्याच्यामधली दरी टेक्नॉलॉजी आणि अवेअरनेस, गाईडन्स आणि प्रॅक्टिकल ॲक्सेस हा एकत्रितपणे मिळून आपण हम्म. विद्यार्थ्यांपर्यंत इक्वली ॲक्सेस टू द टेक्नॉलॉजी असं आपण निर्माण करतोय. आज आपण शाईनच्या अंतर्गत ए-आय बेस्ड प्रोजेक्ट देखील घेतले जातात. जसं की व्हॉईस ऑटोमेटेड कंट्रोल अटेंडन्स सिस्टम आहे. त्याच्यानंतर स्मार्ट अच्छा. गार्डनिंग आणि फार्मिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या हम्म. आपण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलच्या साहाय्याने एक आपण रोबोटिक वर्कशॉप घेऊन आपण त्यांना शिकवतो आहे. बर. तर शाईनमध्ये आपण कसं केलं, की मला काही गोष्टी म्हणजे जाणवल्या, की हम्म. मुलांना ह्या गोष्टींबद्दल अ, सगळी उत्सुकता आहे आणि त्यांना ह्या हम्म. गोष्टींबद्दल माहिती पण आहे. म्हणजे आज आपण 5Gच्या साहाय्याने मोबाईलवरती मुलं YouTubeवरती व्हिडिओज वगैरे पाहतात. तर बरोबर. मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. पण त्या गोष्टी प्रत्यक्षात कशा उतरवायच्या, या गोष्टींसाठी कुठेतरी त्यांना इंडस्ट्री एक्सपर्ट, त्या बाबतीतलं हम्म. विशेष ज्ञान असणं आवश्यक आहे आणि ह्या गोष्टी मार्केटमध्ये कुठे अवेलेबल आहेत, ह्या गोष्टी म्हणजे ग्रामीण मुलांपर्यंत त्या पोहोचल्या नव्हत्या. तर मग माझ्या अच्छा. मनात विचार आला, की आपण ह्या गोष्टींसाठी प्रयत्न करावा आणि हम्म. आज जसे की अनेक उपक्रम राबवले जातात शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, तसंच आपण एक शाईन हा उपक्रम राबवून स्पेशली हम्म. फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक आणि आय-ओ-टी फॉर नेक्स्ट जनरेशन इंजिनिअरिंग असं घेऊन आपण हम्म. शाईनमध्ये उतरलो आहेत. तर वा. शाईनचा नावाचाच अर्थ आहे, की म्हणजे आपण शाईन इट्स उजळणं. तर हम्म. तर हेच आज विद्यार्थीचं माझं ध्येय असेल, की आज विद्यार्थी फक्त शिकणार नाहीये शाईनमध्ये, तर ते चमकतील आणि ॲज अ ट्रू इनोव्हेटर्स म्हणून जगाला लीड पुढे करतील येतील. सर. अगदी, अगदी. आणि छान छान तुझ्याकडे अनुभव सुद्धा आहेत. काय नेमकं एखाद्या उदाहरणातनं तू आम्हाला नक्कीच सांगू शकतोस, की मुलं कसं त्यांच्या घरासाठी, त्यांच्या शाळेसाठी, त्यांच्या शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात? हे तुझ्याकडनं ऐकायचंय, पण एक छानसं गाणं छोटंसं ऐकूया आणि हो. मग अशाच गप्पा सुरू ठेवूया. नक्कीच, नक्कीच. 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड युवा तरंग कार्यक्रमात आज आपण गप्पा मारतोय सुशांत चाळक ह्याच्याशी. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा नवतंत्रज्ञान शिकता यावं आणि गरजेनुसार स्वतः विकसित नवतंत्रज्ञान करता यावं यासाठी शाईन हा त्याचा उपक्रम सुरू आहे आणि त्याच्याकडनंच आपण ह्या शाईन उपक्रमाविषयी जाणून घेतोय. हॅलो सुशांत. नमस्कार मॅडम. गाण्याच्या अगोदर आपण शाईन ह्या उपक्रमाविषयी बोलत होतो, की तो उपक्रम सुरू करण्यामागे तुझा काय दृष्टिकोन आहे, काय त्याच्यामध्ये करता. आता आम्हाला ऐकायला आवडेल उदाहरणासकट, की लहान मुलांना तुम्ही ह्या उपक्रमाअंतर्गत काहीतरी छान गोष्टी शिकवल्यात आणि त्याचा त्यांनी त्यांच्या घरासाठी किंवा शेतीसाठी, गावासाठी कसा उपयोग केला आणि काय त्यांच्याकडनं प्रतिक्रिया तुला येत गेल्या, त्या सगळ्याविषयी आम्हाला सांग ना. ओके. नक्कीच मला आवडेल शेअर करायला. हं, हं. शाईनचा प्रवास हा माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
वा. 3 जुलै आषाढी वारीच्या पवित्र काळात आम्ही पंढरपूरमध्ये अरिहंत पब्लिक स्कूल येथे शाईन स्मार्ट ऑफ नेक्स्ट जनरेशन इंजिनिअरिंग हा उपक्रम सुरू केला. म्हणजे सुरुवात अरे वा. आमची लॉन्च हा शाईन पंढरपूरमध्ये झाला. लॉन्चला बर. आम्ही म्हणजे टेक्नॉलॉजीचं एक थीम आम्ही ठरवली होती. आषाढी वारीचा काळ होता आणि हम्म. सगळीकडे वारीचं वातावरण होतं. वारकऱ्यांमध्ये उत्स्फूर्तता होता. तीच हम्म. उत्स्फूर्तता आमच्यामध्येही होती. तर आम्ही शाईनला एक टेक्नॉलॉजीचं वळण दिलं आणि हा. जशी आरोग्याची वारी होती, त्याचप्रमाणे इतर काही वारी होत्या. तर आम्ही आमच्या शाईनला टेक वारी हे स्वरूप दिलं. म्हणजे टेक्नॉलॉजीची अरे वा. वारी. म्हणजे क्या बात. संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम आम्ही साधला शाईनच्या हम्म. मार्फत आणि वा. आम्हाला सांगायला नक्कीच आवडेल आणि आम्ही आभारही मानतो. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले आणि वा. त्यांनी डिजिटल व्हिजन आणि महाराष्ट्र यावर विद्यार्थ्यांना म्हणजे मार्गदर्शनही केले. विद्यार्थ्यांच्या कल्पनाही त्यांच्याकडून ऐकून घेतल्या. तर शिंदे साहेबांचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे खूप आभार आम्ही मानतो. तसेच हम्म. त्यावेळी उपक्रमाच्या दरम्यान सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, पंढरपूर तालुक्याचे मुख्य अधिकारी महेश रोकडे आणि शिंदे साहेबांचे ओ-एस-डी मंगेश चिवटे यांचेही विशेष आभार आम्ही मानले त्यावेळी. त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आणि विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह आणि ती स्फूर्ती निर्माण झाली. म्हणजे इतक्या बरोबर. वरिष्ठ अधिकारी आणि हम्म. मान्यवरांचे मार्गदर्शन या गोष्टींना त्यांना मिळाले विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सुद्धा बरोबर. गोष्टींचे मार्गदर्शन मिळाले. तर म्हणजे हम्म. आपलं महाराष्ट्र शासनही टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला सपोर्ट करत आहे. तर अरे वा. त्या दिवशी आम्ही एआय बेस्ड रोबोटिक्स कार, त्याचप्रमाणे हम्म. शाळेमध्ये विविध प्रकारे यूज होणारे सेन्सर्स, पी-आय-आर सेन्सर्स, अटेंडन्स सिस्टम ह्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टींचा आम्ही इन्क्लूड केला होता. तर अच्छा. सांगायचं तुम्ही मला म्हणाल्याप्रमाणे, की काही अनुभव तुम्हाला आले का? हम्म. तर शाईनच्या वेळी जेव्हा आम्ही लॉन्च केलं, तेव्हा 6वी पासून ते 5वी म्हणजे 4थी त्या मुलं होते, ते 10वी पर्यंतची मुलं त्यावेळी तिथे उपस्थित होती. तर बर. 4थीचा मुलगाही तो म्हणजे खूप म्हणजे त्याच्याकडे नॉलेज होतं, तो इन्स्पिरेशनल घेत होता. तर एक साधारण एक मॉडेल आम्ही तिथे प्रेझेंट केलं होतं. एक रोबोटिक कार होती, जिथे आम्ही डीसी मोटर्स आणि साधे गिअर्स यूज केले होते. पण अच्छा. त्यात 6वीच्या मुलांनी ते बघितलं आणि त्यांनी म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत. त्या मुलाने तो मुलगा म्हणाला, की "सर हे Tesla आहे का छोटंसं मिनी व्हर्जन?" हम्म. तर मी त्याला विचारलं, की "तुला असं का वाटलं, की हे Tesla आहे हा. आणि हम्म. का असं तुला वाटतंय?" तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की "सर हे ऑटोमॅटिक चालतंय सर आणि त्याच्यामागे तो ऑटोमॅटिकली ती लाईन फॉलो करत चालतो आणि कुठलाही ड्रायव्हर याला ॲक्सेस करत नाहीये." म्हणजे बर. मुलांची क्षमता जी आहे त्यांनी ते Teslaला जोडलं. त्यांनी ती टेक्नॉलॉजी त्याला समजली, की हम्म. सेन्सरच्या मदतीने आपण ह्याला एखाद्याप्रमाणे म्हणजे रोबोटिक्स आणि एआयचा संगम साधू शकतो. बरोबर. तर हे अनुभव म्हणजे 6वीच्या मुलाकडून आम्हाला कळलं म्हणजे खूप थोडंसं हे होतं, की म्हणजे उत्सुकता निर्माण झाली, की मुलं आजची खूप प्रगत आहेत. तर त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं तर ते नक्कीच ते काम करू शकतील. दुसरा अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा हे म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आणि त्याच्या आधीची जी माहिती देत होतो, तेव्हा हा. हा. जे पॅरेंट्स होते ते हम्म. पॅरेंट्स पण म्हणजे खेडेगावातील होते. त्यामुळे त्यांच्याकडे ही गोष्ट नवीन पद्धतीने सादरीकरण केली जात आहे. त्यांना ह्या गोष्टीची कल्पना होतीच, पण ती नवीन हम्म. पद्धतीने सादरीकरण केली जात होती. तर विद्यार्थ्याप्रमाणे त्यांच्या पालकांनाही त्यांनी ती व्यवस्थितपणे संधी मांडली गेली, की "सर आम्ही ह्याचा." त्यांना पण उत्सुकता हो, हो, होती. उत्सुकता होती, की "आम्ही हे सर लघु उद्योगमध्ये पण आम्ही यूज करू शकतो." म्हणजे त्यावेळी हम्म. दिवाळीचा काळ होता. दिवाळीचा काळ म्हणा किंवा गणपतीच्या काळामध्ये ते आम्ही हम्म. एल-ई-डीच्या लाइटिंग होते. तर काही पालकांनी विचारलं, की "आम्ही दिवाळीमध्ये ह्याचे काही बल्ब बनवू शकतो का? किंवा हा. म्युझिक सिस्टम आम्ही बनवू शकतो का ह्या पद्धतीने?" हम्म. हम्म. गणपतीमध्ये जे विविध आपण मकर बनवतो, तर त्यांनी पाहिलं होतं, हो. की त्याच्यामध्ये जे पाठीमागे डेकोरेशन्स असतात, त्या हम्म. डेकोरेशन्समध्ये त्यांना ते एक सूर्याचं असं चित्र होतं. तर ते त्यांनी अच्छा. विचारलं, की "सर ही डीसी मोटर आम्ही यूज करून तो सूर्य असा फिरता बनवू शकतो का?" बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतंय, की जे रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या हो. गोष्टी आहेत, त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने येस. आपण स्वतः त्या निर्माण करू शकतो का? येस. ही हो. एक नक्की. उत्सुकता, इच्छा तुमच्या ह्या उपक्रमाच्या अंतर्गत जागृत होतेय. हो. आणि असं काही तुझ्याकडे प्रतिक्रिया किंवा उदाहरण आहे का आम्हाला सांगायला, की शेतामध्ये तुझ्या ह्या उपक्रमामुळे काही फायदा झालेला आहे किंवा नक्कीच. निदान विचार करायला एक त्यांना
उद्युक्त तू केलेला आहेस. नक्कीच, नक्कीच मॅम. तर शेतामध्ये ह्याचा उपयोग आपण ट्रेडिशनल पद्धतीने ह्याच्या आधीही आपण ऐकत आलेलो आहे, की जी शेतातील पाण्याची जी मोटर आहे, ती आपण हं. म्हणजे फोन केला, मिस कॉल दिल्याच्या नंतर पाण्याची मोटर चालू होत होती आणि पाण्याची मोटर बंद होत होती. तर अच्छा. त्याच्यापुढे आपण थोडंसं जाऊन इंटरनेट्स ऑफ हं, थिंग ह्या पद्धतीने हं, हं. जी शेतातील आता जी मोटर आहे, ती मोटर आपण रिमोट कंट्रोलनी आपण चालू बंद करू शकतो. बरं. त्याच पद्धतीने आपल्याला पाण्याची लेव्हल म्हणजे विहिरीच्या पाण्याची लेव्हल आणि आपण आता पाणी किती सोडलेलं आहे, हं, त्या हं. म्हणजे आता ऊसाचं पीक असेल, तर ऊसाच्या पिकासाठी आपल्याला प्रति लिटर, प्रति ऊसामागे आणि हेक्टरी आपल्याला किती ऊसाचं सोडायचं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण एक लेव्हल पुढे गेलेलो आहोत. म्हणजे फक्त आपण बरं. लिमिटेड नाही राहिलेलो आहोत, की आपण हं, हं. फक्त मोटर चालू आणि बंद करण्यासाठी. तर मोटर चालू बरं. बंदही करू शकतो आहे आपण. त्याच्यानंतर आपण त्याचं टाईम आपण शेड्यूल करू शकतो, की या पर्टिक्युलर टाईममध्ये हे पाणी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे हं. आता कसं आहे, की शेतकरी हा निवांत झोपू शकतो, की म्हणजे मला हां. उठून रात्री मला शेताला पाणी द्यायचं, जायचं याची गरज नाही पडणार. निवांतपणे झोपून हं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं त्याचं काम तो पूर्णपणे करत आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती मॉनिटरिंग करत आहे, की शेताची हं, आर्द्रता हं. कशी आहे. फक्त हे इट्स नॉट लिमिटेड टू जस्ट फॉर म्हणजे पाणी सोडणं आणि घेणं किंवा त्याच्याचं. हं, तर हं. आपण विविध पद्धतीने पण करू शकतो. जसं की स्मार्ट ग्रीन हाऊस आता आपण करू शकतो. तर विविध पिकांवरती आपण लक्ष ठेवू शकतो. आता हां, जसं हां. की शेतांमध्येही आपण आता ऐकून तुम्ही असाल की ड्रोन दीदी म्हणून ही भारत सरकार उपक्रम राबवत आहेत. तर आता जी बरं. फवारणी जी आहे, ती ड्रोनच्या मार्फत केली जाऊ शकते. ओके. विविध असे उपक्रम आपण म्हणजे रोबोटिक्स आणि ह्याच्या सहाय्याने आपण करू शकतो. म्हणजे फक्त शेतीसाठी नाही, पण विविध आपण क्षेत्रांमध्ये आपण जसं की स्मार्ट ॲग्रीकल्चर आहे, स्मार्ट एज्युकेशन आहे, स्मार्ट हेल्थ केअर आहेत. या प्रत्येक ठिकाणी आपण या गोष्टींचा उपयोग करू शकतो. तर शाईनच्या मार्फत आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवत आहोत. म्हणजे एखादा सेन्सर जो आहे ना, तो इट्स नॉट लिमिटेड टू फॉर पर्टिक्युलर वन इंडस्ट्री. तर तो बरोबर. म्हणजे सेन्सर जो मला आहे तो असं मल्टिपल साधारण एक लक्षात आलं तुझ्याशी बोलताना, की प्रत्येक गावोगावी जाऊन तिथल्या मुलांना, तिथल्या एकूणच सगळ्या नागरिकांना तू शिक्षणामध्ये, आरोग्य क्षेत्र असेल किंवा रोजच्या जीवनातली अनेक कामं असतील, शेतीसारखी कामं असतील, या सगळ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच्यामध्ये सुविधा आणणं, त्याच्यात अचूकता आणणं, कमी वेळेत चांगलं काम पूर्ण करणं, ह्याच्यासाठी तंत्रज्ञान ते हो. स्वतः कसं विकसित करू शकतील याच्यासाठी तुझा येस, प्रयत्न येस. सुरू आहे. हो. खूप छान तुम्हाला एक वाटतंय तुझ्या. एक एक हां, हां. छोटंसं स्मॉल एक्झाम्पल देऊ का? म्हणजे तुम्ही आजच्या तुमची स्नॅक कुठला सगळ्यात फेव्हरेट आहे? म्हणजे कधी पाणीपुरी किंवा असं आहे तुमचं फेव्हरेट? पाणीपुरीच घेऊया. हो, हो. तर मला वाटतं की पाणीपुरी हे सगळ्यांचंच आवडतं स्नॅक्स आहे. तर हं, हं. आपण ह्याला हायजेनिक पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे आमचेच एक विद्यार्थी होते. खूप लहान मुलं होते, तर ते म्हणाले की "अहो, हे किती म्हणजे पाणी आपण हायजेनिक म्हणजे हात भैय्या तो बुडवतो आहे" वगैरे. हं, हं. तर आम्ही शाईनच्या उपक्रमामार्फत एक हायजेनिक पाणीपुरीची मशीन बनवली. म्हणजे फक्त तुम्हाला पाणी न्यायचे तिथे आणि पाणी हं. ऑटोमॅटिक डिस्पेन्स होतंय त्याच्यामध्ये. अच्छा. अरे वाह! म्हणजे फक्त इट्स नॉट लिमिटेड टू टेक्नॉलॉजी फॉर हेल्थ केअर इंडस्ट्री. तर वेगवेगळ्या असं आपण उपक्रमाने पण ते बरोबर. यूज आणि करतोय. हे मला हे विशेष वाटतंय, की तुझ्याकडनं शिकून ती लोकं स्वतः एक वेगळा नवीन विचार करून त्यांना हवं ते तंत्रज्ञान विकसित करण्याचा हो. प्रयत्न या शाईनच्या मार्फत करू शकणार आहेत. हे एक मोठं मला वाटतं त्याचा एक आपण अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे. आता मला तुझ्याकडनं तुझ्या बाकीच्याही उपक्रम आणि अनुभवांविषयी ऐकायचंय, पण एक मस्त गाणं आणि त्या गाण्यानंतर आपला सुशांत चाळक ह्याच्याशी असाच संवाद सुरू राहील 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्डवर. 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्डवर युवा तरंग कार्यक्रमात आपण संवाद साधतोय सुशांत चाळक ह्याच्याशी. स्मार्ट यंत्रयुगात स्मार्ट होऊन तंत्रज्ञानासोबत दोस्ती करत नवं तंत्रज्ञान विकसित करण्याचं स्वप्न दाखवणारा शाईन हा उपक्रम राबवणारा सुशांत चाळक आपल्या सोबत आहे. हॅलो सुशांत. नमस्कार मॅडम. शाईन या उपक्रमाविषयी तर आपल्या गप्पा झाल्या. आता आम्हाला तुझ्याकडनं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ह्या स्पर्धेचा अनुभव ऐकायला आवडेल. 2019-2020 दोन्ही वर्षी तू छान विजेता म्हणून घोषित झालास. तो अनुभव कसा होता? थोडक्यात आम्हाला सांग. नक्कीच मॅम. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा माझ्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा ठरला. कारण मी दोनदा सॉफ्टवेअर एडिशन 2019 मध्ये मारुती सुझुकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि 2020 मध्ये हार्डवेअर एडिशन जे की
मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट यांच्याकडून आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले होते. तर या अच्छा. स्पर्धेत आम्ही अ, आणि स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा केवळ माझ्यासाठी पुरस्कार नव्हता. तो माझ्या आयुष्यातील एक जसं मी म्हणाल्याप्रमाणे एक टर्निंग पॉइंट होता. एक निर्णयात्मक हं, टप्पा होता. या हं, स्पर्धेत आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार आणि खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्या मिळून एक वास्तव समस्यांवरती काम केलं होतं. म्हणजे जे की इनोव्हेशन्स असतील, तिथे आम्हाला एआय क्लाउड बेस्ड प्रॅक्टिकल सोल्युशन करायची संधी मिळाली आणि बरोबर. ह्याच्यामध्ये 36 नॉनस्टॉप कोडिंग कॉम्पिटिशन असल्यामुळे तिथे आम्हाला इनोव्हेशन म्हणजे फक्त कल्पना नाही, तर ती एक हां. जबाबदारी आहे. समाज, शासन आणि उद्योगांसाठी उपयुक्त समाधान देणं हीच खरी नवी दिशा आहे, हे मला त्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन कॉम्पिटिशनमधून कळलं. आणि याच अनुभवातून मला रिअल लाईफ चॅलेंजेस, इंडस्ट्री लेव्हल एक्सपोजर मिळाला. ज्यामुळे माझ्या मनात एक विचार आला आणि माझं स्वतःचं काही निर्माण करण्याची माझी उत्सुकता वाढली. मग त्यातूनच मी वाह! एस-व्ही टेक्शन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. हं. जे माझा स्टार्टअप आहे. बरोबर. त्यासाठी मी भारत सरकार यांच्या या उपक्रमाचा म्हणजे खूप आभार मानतो आणि असेच उपक्रम राबवावे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवी कल्पना, दिशा मिळेल. त्यातूनच वाह! एक उदाहरण ठरलो मी सुद्धा, की हं, आयडियापासून कल्पना आणि त्या कल्पनांचं इम्प्लिमेंटेशन हं. वास्तविक आपण कसं आणू शकतो, ह्याचा हा इथपर्यंतचा प्रवास हा स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमुळेच पॉसिबल झाला आहे मॅम. सुंदर. आणि G20 इनोव्हेशन सेल पॅनलिस्ट म्हणून सुद्धा तुला काम करायची संधी मिळाली. तर त्या अनुभवाचा तुला कसा आणि काय उपयोग झाला? नक्कीच, नक्कीच. तर G20 इनोव्हेशन सेलमध्ये म्हणजे ह्याचा म्हणजे हा एक स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचाच एक नेक्स्ट टप्पा होता. बरोबर. G20 इनोव्हेशन सेलमध्ये मी पॅनलिस्ट म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी पण मी मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन सेल आणि ए-आय-सी-टीचे आभार मानतो. हं. तर त्या अनुभवातून मला जागतिक स्तरावर चालू असलेल्या ज्या रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 5G हं. आणि सस्टेनेबल इनोव्हेशन सोल्युशनवरती आज आपण बोलतो. तर त्या बरोबर. गोष्टींवरती आज आपल्या भारतातील विद्यार्थी आणि काही स्टार्टअप्स कंपनी आहेत, त्याच्यावरचं व्हिजन काय आहे, हे मला त्या G20 पॅनलिस्ट म्हणून पाहायला मिळालं. त्यांना एक्सपिरियन्स वाह! करायला मिळालं, त्यांना जज करायला मिळालं. मी त्यामध्ये पाहिलं, की इनोव्हेशन हा फक्त प्रॉब्लेम नाही, तर रिअल वर्ल्ड इम्पॅक्ट आहे हं. आणि त्याच्या स्केलेबिलिटीवरती लक्ष आपण एकंदरीत केंद्रित करतो त्या बाबतींमध्ये. बरोबर. तर G20 हां. इनोव्हेशन सेलमध्ये जेव्हा पॅनल म्हणून मी काही स्टुडंटचे प्रोजेक्ट्स बघितले, तर ते हं. प्रोजेक्ट हे केवळ टेक्नॉलॉजी आणि सोल्युशन्स पुरतं लिमिटेड नव्हते. तर आजचा विद्यार्थी जो आहे, तो विद्यार्थी फक्त सोल्युशन आणि टेक्नॉलॉजीच्या पण पुढे गेलेला आहे आणि बरं. त्यांनी त्यांचं जे सोल्युशन बनवलं आहे, ते मार्केटमध्ये कसं सस्टेनेबल असेल, त्याचं हं. मार्केट एनालिसिस, मार्केट स्टडी, तसेच त्यामागचे फंडामेंटल पोटेन्शियल्स आणि फंडिंग आपण कसं ग्रॅब करू शकतो, तर ह्या गोष्टींवरतीही विद्यार्थ्यांनी वर्कआउट केलं होतं. म्हणजे अरे वाह! आज आपले कॉम्पिटिशन जे आहेत, म्हणजे हं. भारतामध्ये राबवले जातात, ते इट्स नॉट लिमिटेड टू जस्ट फॉर अ टेक्नॉलॉजी आणि हं. पेपर प्रेझेंटेशन्स, तर तसे नाहीयेत. तर ते आज हं. भारत आणि हे ऑल इंडिया टेक्निकल काउन्सिल इकडे म्हणजे प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून विद्यार्थी हे कसे घडतील याकडेही लक्ष देत आहेत. म्हणजे मार्केटमध्ये बरोबर. आपला स्टार्टअप सुरू केल्याच्या नंतर व्हेंचर कॅपिटलिस्ट त्यांना एकत्रितपणे त्यांचा दुवा आपण कसं बनवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती भर देतात आणि आम्ही त्यांचा सर्व पार्ट समावेशक झालो आहे. आहे. हे खूप वेगळी गोष्ट आहे आणि मग त्यामुळेच या मुलांना आयडिया स्टार्टिंग पिच यामध्ये कसं आपण करू शकतो हे मुलांनाही कळतंय. तर मी एक सांगू इच्छितो, की एक हां, हां. तिकडे 11वी गुजरातमधून मुलगी आली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बरं. तिची एक्साइटमेंट लेव्हल इतकी होती, की म्हणजे त्यांनी एक टेक्नॉलॉजीला धरून त्यांनी सोल्युशन बनवलं होतं. खूप बरं. साधं एक्झाम्पल होतं, की तिने ऑब्झर्व्ह केलं होतं, की मॉलमध्ये आपण जेव्हा जातो, तेव्हा हं. तिकडे ट्रायल रूम्समध्ये आपण विविध पद्धतीने खूप वेळ लागतो. म्हणजे रांगा असतात आणि त्यातूनच तिला कल्पना सुचली, की आपण जे मिरर आहेत, ते मिररच एआय बेस्ड आपण आता का नसावे, की म्हणजे त्याच्या मिररच्या समोर तुम्ही उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही त्यांना ड्रेस दाखवायचा आणि तो तुमच्यावरती कसं सूट होईल, हे त्या मुलीने अच्छा. ते म्हणजे डिस्कव्हर केलं हां, हां. होतं म्हणजे न पद्धतीने. घालताच आपल्याला कळेल, की हा ड्रेस आपल्याला हो, कसा हो, हो. त्या दिसेल पद्धतीने. आणि त्याचं माप कसं आहे ते. मग मी त्या मुलीला विचारलं सुद्धा, की "तुझी कल्पना खूप सुंदर आहे आणि मग तू पुढे ह्याला कसं इम्प्लिमेंट करू इच्छितं?" तर तिने मला सांगितलं, की "सर, मी ह्याची सुरुवात गुजरात, मुंबई, बंगलोर यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीवरती करेल, कारण तिथे ह्याचे उपभोक्ता आणि मला हां. स्टार्टिंग पिच जास्त भेटेल." म्हणजे हं. ह्यातूनच
मला कळलं, की म्हणजे हे मुलं तयार आहेत म्हणजे गोष्टींसाठी. सगळ्या गोष्टींचा विचार करतायत. हो, 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 संशोधनाबरोबर हो. आर्थिक गणित आणि एकूणच जे बाजारातले जे अभ्यास आहे, त्या सगळ्याचा विचार करून छान ते पुढे जातायत. हो, आता म्हणजे मग ही आता शिकवण मी माझ्या पुढील उपक्रमासाठी म्हणजे शाईनच्या इनिशिएटिव्हमध्ये ही घेतली आणि म्हणजे प्रोजेक्ट कसे बनवायचे शिकत नाही. अ, तर हं, तर विद्यार्थी ही फ्युचर रेडी इनोव्हेटर्स, एंटरप्रेन्योर आणि सोशली रिस्पॉन्सिबल टेक लीडर या हं. पद्धतीने बनवतो. तर माझ्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यासारख्या प्रोग्राममुळे भारतातील युवा हे केवळ स्किल नव्हे तर ग्लोबली इम्पॅक्टिव्ह, मार्केट अवेअरनेस आणि इनोव्हेशन ड्रिव्हन बनू शकतात. तर एआय आणि त्या 5G टूल्समुळे लोकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगपासून ते ग्लोबल इम्पॅक्टपर्यंत पोहोचू शकतात. शेवटी सांगायचं म्हणजे हेच, की इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप हे 2 बाजू एकत्र आले तर आयडियापासून इम्पॅक्ट आणि मार्केट व्हॅल्यूपर्यंतचा प्रवास सहज साधता येतो. अगदी, अगदी. आणि आता जाता-जाता तुला विद्यार्थी, पालक आणि एकूणच आम्हा सगळ्यांना, नागरिकांना काय सांगायला आवडेल एक संशोधक इनोव्हेटर म्हणून, की स्मार्ट युगात आपण राहतोय, तर काय विचार करत राहिलं पाहिजे? नक्कीच, नक्कीच. जसं की मी स्टार्टिंगला माझ्या म्हणालो, की आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि च्या 5Gच्या युगात जगतोय. जिथे टेक्नॉलॉजी फक्त वापरायची नाही, तर ते समजून घेणं आणि तिचा सकारात्मक उपयोग करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. माझा एकच संदेश आहे, टेक्नॉलॉजी वापरा, पण त्याचं कारण आणि परिणाम दोन्ही समजून घ्या. वाह! एक्सपेरिमेंट करत राहा आणि फेल्युअरला घाबरू नका. हं. तंत्रज्ञानाचा गुलाम न होता त्याचा निर्माता बना. वाह! आज अनेक स्मार्ट ॲप, डिव्हाइसेस आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं. जसं की आज आपण ऐकत आहोत, की स्कॅम होतात, चुकीची माहिती आपल्याला पसरवली जात आहे. तर आपल्यापर्यंत ही जी माहिती येते त्याचं एक उपभोक्ता म्हणून सोशल अवेअरनेस असणं गरजेचं आहे, की आपण जी माहिती खरंय. आपण घेतो आहोत, त्याचे मागचं बॅकग्राऊंड चेक करणं, ती पडताळून घेणं आणि त्याच्यानंतरच आपण ते हं. WhatsAppवरती, सोशल मीडियावरती फॉरवर्ड केलं पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजी उपयुक्त आणि सुरक्षित होईल, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी, अवेअरनेस आणि केअर या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर. म्हणजे अगदी. फक्त गॅजेट वापरण्यापेक्षा आपण टेक्नॉलॉजी क्रिएटर व्हायला पाहिजे हं, हं. आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाज आणि देशासाठी काहीतरी नवीन प्रॅक्टिकल, सस्टेनेबल सोल्युशन बनवू शकतो. क्या बात है! खूप येस सुंदर, प्रशांत. आणि असाच तुझा प्रयत्न छान चालू ठेव आणि मला हे विशेष कौतुक वाटतंय, की तंत्रज्ञानाच्या मदतीने फक्त तू तुझी स्वप्न साकारत नाहीयेस, तर गावोगावी जाऊन लहान मुलांना सुद्धा नवतंत्रज्ञानाच्या मदतीने स्वप्न पाहणं आणि आपल्या आजूबाजूच्या समस्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करणं, हे तू शिकवतोयस. हो. खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक यू मॅम. थँक यू. तुमचंही खूप आभार. येस. म्हणजे आणि म्हणजे तेच आपण युवा तरंग टेक्नॉलॉजीचा आपण कार्यक्रमात येस. आपण अशा छान वेगवेगळ्या युवांना भेटत असतो. प्रेरणादायी छान काम ते करत असतात आणि त्यातून आपल्याला सुद्धा एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा मिळत असते. ऐकत राहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड युवा तरंग कार्यक्रम.